इच्छेनं येणं आणि दुसऱ्याच्या इच्छेनं येणं वेगळं. कसं आहे, एखाद्याला निमंत्रण दिलं आणि एकाला दिलं नाही, पंक्तीचं निमंत्रण. मग ज्याला दिलं ती वाट्याने चाललं होतं, दुसरं भेटलं कोणीकडे चालला, अमुक अमुकाच्या घरी जेवण आहे चाललोय. अच्छा, तू येत नाही का त्याच्या घरी? अरे त्याच्या घरी मेलो तर येणार नाही का? माझा त्याचा 36 चाकड आहे. अरे असू दे असू दे, तुला माहित नाही यातलं. मग ती जोडदार म्हणता, अरे ती जाऊ दे तिकडं, ती काय करायचं आहे, मी चल म्हणतोय म्हणून तू चाल, मी चल म्हणतोय म्हणून. बरं का बाळांना, त्यांच्या आग्रहवास्त ती गेलं. ही पंक्तीला बसली, जेवण करायला बसले. मालक पाठीमागं हात टाकून पंक्तीतनं फिरायला लागले आणि ज्याला सांगितलं नाही ना त्याच्याजवळ गेले. तुम्ही कसं काय? येणारच नव्हतो, येणारच नव्हतो. मग ह्याने आणलं, तुम्ही नाही तिकडचं, ह्याने आणलं म्हणून आलो. ह्याला म्हणायचं दुसऱ्याच्या इच्छेनं येणं. आता स्वतःच्या इच्छेनं येणं. निमंत्रण सगळ्याला दिलं, स्टेटस बघितला आणि ती गेलं. मालक पंक्तीतनं फिरायला लागले, मग गाठ टाकून. तिथं गेल्यानंतर असत त्यांना म्हणजे, तुम्हाला निमंत्रण मी द्यायचं विसरून गेलो. ती म्हणतं, बघा मला